बोल ना. चॉकलेट देणार ना मी. हाय बोल. चॉकलेट साठी हाय बोलतोय. लहानपणी ना मी असाच दिसायचो सेम है ना मम्मा. सेम असाच दिसायचं. चल ते बघ चॉकलेट साठी गेला बघ कसा. पकड त्याला. ट्रेन लेट होती आता असंच जेवायचं आणि झोपायचं. इथून नाही जमत आहे. इथून करू आपण. इथे ठेवू. नमस्कार मित्रांनो, मी स्वार्थी ब्लॉग. स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. मम्मीने मला ना आज लेट उठवलं खूप, नाही का. तिच्याबरोबर उठवलंच नाही. हा मम्मा, का नाही उठवलंस मला? अरे मी उठवलं तू परत झोपलास. मला हलवायचं ना, उठवायचं ना. उठवलेला हलवलेला आवाज पण दिला केला आणि परत झोपलास. मामाचा घसा पूर्ण बसलाय. नाड्या चटका लागून असायला. सकाळी पूर्ण जाम होतो मग. अद्रक चाव आणि नंतर वरती गरम पाणी. नाही रे, नको अद्रक. घाण वाटतं ते मला. तिखट असतं, घाण नसतं ते. डबा भरते मग. थोडसा मुगाची आमटी माझ्या. नको मला भात, मी नाही खाणार दुपारी. करपला ना पूर्ण तो भात. तुला लागला तोच करपलेलाच घेऊन जाणार डब्याला. बाबा अन्न टाकायचं नाही, विकत आणतो. इथून ते चंबू पण मेहनत करतोय. मी पण तेच बोलणार होतो तुला. फेकून द्यायला आम्हाला धीर होत नाही. चल ब्लँकेट बरोबर आहे माझं, सुकट टाकलं. चल बाय. सांभाळून जा. व्यवस्थित आंघोळ करून व्यवस्थित. हे पहिले लावतोस तू, रात्री थंडी लागते फक्त. ऐक, आंघोळ करून गॅस व्यवस्थित बंद कर. चल बाय. सांभाळून जा. चावी माझ्याकडेच आहे ना? असेल ना. चल नंतर बघते. तू आहेस ना माझ्याबरोबर? गुलाब राहायला लावायचं. दरवाजा बंद करून जा. बाय बाय. मम्मी कामाला गेली. आपण पण आता हाफ फ्रेश झालोय आणि आता खायला बसलोय. बघा, पापडीची भाजी. 3 दिवस झालं मी पापडीचीच भाजी खातोय फक्त. आणि चपाती सोबत तारक मेहता पण. आज मी व्हिडिओ बनवायला नाही जाणार आहे. आज मी घरीच राहणार आहे. कारण माझी थोडी तब्येत ठीक नाही वाटत आहे मला. कारण घसा वगैरे पण बसलाय. अजून थोडंसं नाही का अनइझी वाटतंय मला. म्हणून मी नाही जाणार आहे व्हिडिओ बनवायला. आज पूर्ण दिवस घरीच आहे. आपलं पाणी तापलंय का बघू. हां, तापले. आंघोळ करून फ्रेश हो. आंघोळ करून मस्त पूर्ण चकाचक फ्रेश झालोय. आता खाऊ काहीतरी, कारण दुपार झाली आहे तर भूक लागली आहे मला. पापडीची भाजी उरलेली, जराशीच उरली आहे. सकाळी मी खाऊन टाकली होती. चपाती आणि रात्रीची मुगाची आमटी आहे. ही मुगाची आमटी आहे ना, ही खराब झाल्यासारखी वरून दिसते. बघू जरा खाऊन कशी आहे. जर खराब झाली असेल ना तर फेकावी लागेल भाई. ऑप्शन नाही दुसरा. बघू, टेस्ट करून बघू पहिला. थांबा जरा. बरोबर. माली, एवढा टाइम का लागला तुला? अरे मावसा बोलत होता फोनवरती. हो, फोन चार्जिंग लावला. माझ्यासोबत मम्मी जेव्हा येते ना, म्हणजे मम्मी आणि मी सोबत येतो ना, तेव्हा मम्मी 5:30 वाजता आम्ही लोक टच होतो घरी. अरे बसला थांबले. पण मम्मी आज लेट आली आहे बघा. 6:30ला.
दादा उद्या येणार संध्याकाळी घरी. बसने आले ना त्यामुळे. अच्छा, म्हणून उशीर झाला. हा बसने 5:25 पावणे 7ची. हम्म. त्या सुभाषजवळ बोलत राहिले एवढा टाइम झाला. इथे खाली होते. चल आई ग पाय गेला दुखायला लागला. मा भांडी घासून टाकली मी. कपडे कचरा भांडी घासून टाकली. अरे बापरे, कचरा राहिलाय. थांब, मी टाकतो आता. आता 32 टाइम आधी जा 7च्या आधी जा. नाही, थांब ना, टाकतो ना 8 वाजेपर्यंत. नको का मास्के झाले बघ कचऱ्यात. टाकतो ना 8 वाजेपर्यंत. थांब चाय बंदी जा. बिस्किट घेऊन जा आणि कचरा टाकून जा. हा. बिस्किटचे खाली काम करे पडा. चल पैसा दे, पैसा दे. तुला कुठलं बाहेर घेऊन हे काय आहे तुझा? जा. काय आहे तुझं? कोण आहे? चल ए थांब जा, जा. ते बत्ती लागली लोकांची. धर चल. धर रे. काय हाय बोल कॅमेरामध्ये. हाय बोल काय इथं हाय बोल. दादाला हाय हाय बोल. बोल ना. बोल ना. चॉकलेट देणार ना मी. हाय बोल. चॉकलेट साठी हाय बोलतोय. द्या. लहानपणी ना मी असाच दिसायचो सेम, है ना मम्मा? उडू सेम असाच दिसायचो. चल हे कचरा टाकायला चल माझ्यासोबत. चल हे बघ, चॉकलेट साठी गेला बघ कसा. पकड त्याला. मा कचरा पण टाकला आणि बिस्कुट पण घेऊन आलोय. हे घे बिस्कुट. मम्मीने माझ्यासाठी किती चॉकलेट्स आणलेत बघा. सगळे फ्लेवर्स आहेत. हे कुठलं आहे? लंडन डेअरी पण आहे भाई. सगळे आहे. कॉफी को पण आहे. थँक्यू मा नाश्ता. आता नाश्ता नाही, डायरेक्ट जेवायचं. का? आता कधी नाश्ता करणं? किती वाजलं? 7:30 झालं. 32 टाइम झाला. अरे पण तू लेट आली ना. लेट झालं. ट्रेन लेट होती. आता असंच जेवायचं आणि झोपायचं. अरे ह्याला काय अर्थ आहे? अर्थ तसाच असतो. आता तू लेट आली ना. मी लेट आल्याला काम होतं. ट्रेन होती लेट. तू गप रे. मध्ये ना नाश्ता बनव. नाश्ता आहे. गप चुप. काम कर चल. आता एकदम डाळ लावते. एक पोळा काढते आणि जेव. चपाती सर्व खाल्लीस? भाई नाश्ता तर भेटणारच नाहीये बिलकुल पण. जेवायला काय बनणार आहे ते तरी विचारू. मा तुरीची डाळ भात. ऐकलंस तू? आणि बेसनचा पोळा. काय बनणार आहे? तुरीची डाळ भात आणि बेसनचा पोळा बस. मा तुला माहितीये का आज मला बरं नव्हतं म्हणून मी व्हिडिओ बनवायला नाही गेलो. काय होतंय? काय नाही, घसा बसलाय अजून. तुला बोलले ना सकाळी गरम पाणी पी, संध्याकाळी पी. आणि जे होत होतं मला म्हणून. गुळण्या कर बोलले. मी नाही येणार तुझी मदत करायला. तू मला नाश्ता नाही दिलास ना. अब मैं भी नहीं आऊंगा. ते कांद्याची पात कापायची ना. नूडल्स मध्ये टाकाय मस्त लागतात नूडल्स. खाऊन बघ. कुठं आली आहे कांद्याची ती पात? बघ केवढी आली ती. आपल्या झाडात. हा, जा बघून ये जा. हा यार, हे बघ कांद्याच्या पातीची भाजी ना मम्मा. हा कांदा पण आलाय बघ. वा. मग तू लावली? अजून कांदा पण त्याला कोंब आला तुला ठेवत नेऊन. कुठे आहे? कुंडीमध्ये त्याला कांद्याला कोंब आला त्याच्यामध्ये. हा आहे बघ. जा नेऊन ठेवलं. थोडं मोठी आहे. हे मी लावणार आहे मम्मा. न्याव तिथे न्याव पण. आता नको, नंतर. ठेव ना कुंडीत असत नेऊन. ठीक आहे. म्हणजे आता मी असं ठेवला तरी त्याला येईल? ठेवलंच मी फक्त असं ठेवायचं तिथे बाजूला. हा असं ठेवायचं का असं ठेवायचं? असा. अच्छा ठीक आहे. थांब ठेवतो. उलटा ठेवला तर डेंगू. थांब ठेवतो. इथून नाही जमत आहे. इथून करू आपण. इथे ठेवू.
बघू येतंय का. आता मी जेवायला बसलोय. हे बघा, तुरीची डाळ, भात, पापड, लोणचं. मम्मीला थंडी वाजते, मम्मी पण जेवायला बसली. आणि सोबत बघा, मनसेनाची सभा ऐकतोय नाशिक मधली, लाईव्ह चालू आहे. खाऊन पिऊन झालंय मस्त. आता झोपायची तयारी. हातरून पण मम्मीने घातलंय. मम्मी तिकडं, मम्मीचं काम संपतच नाही. ब्लॉग आपला एंड करायची वेळ झालेली आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा या मराठी माणसाला सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.